हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी इलेक्टिव्ह मेरिट असलेले राजू शेट्टी आणि कार्यकर्ते नेते पदाधिकाऱ्यांचं प्रचंड मोहोळ पाठीशी असणारे खासदार धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरोडकर या तिन्ही उमेदवारांचा प्रचार अत्यंत गतीने सुरू असून सध्या या मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आहे। या मतदारसंघामध्ये हातकणंगले मतदारसंघामध्ये या 18व्या लोकसभेसाठी 27 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। अर्थातच खरी लढत जी आहे ती प्रामुख्यानं आपण आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे राजू शेट्टी, धैर्यशील माने, सत्यजित पाटील सरोडकर या 3 स्पर्धक सहकार्यामध्ये आहे। हातकणंगले मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। त्यापैकी पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ हे 4 मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत, तर इस्लामपूर आणि शिराळा हे 2 मतदारसंघ सांगली जिल्ह्यामधले आहेत। आता इथं असणाऱ्या विद्यमान आमदारांचं समीकरण जर आपण बघितलं तर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातले नेते आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्याचबरोबर शिराळ्याचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक हे दोन्ही आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत। त्याचबरोबर आघाडीचा भाग म्हणून हातकणंगले मतदारसंघामध्ये काँग्रेसचे राजू आवळे हे या ठिकाणी महाविकास आघाडीचे घटक आहेत। तर उरलेले 3 आमदार जे आहेत म्हणजे हे मित्रपक्षांचे आमदार आहेत युतीतल्या। पन्हाळा, शाहूवाडीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, त्याचबरोबर इचलकरंजीमधले अपक्ष आमदार प्रकाश अण्णा आवाडे आणि शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ह्या 3 आमदारांचा धैर्यशील माने यांना पाठिंबा आहे। म्हणजे या 2 आघाडी आणि युतीच्या प्रमुख उमेदवारांमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींची विभागणी झालेली आहे। म्हणजे लौकिक अर्थानं या विधानसभेवरती निवडून आलेला एकही सदस्य राजू शेट्टी यांच्या प्रचारामध्ये नाही, पण चळवळीचे नेते म्हणून त्यांनी केलेलं काम, दांडगा संपर्क यामुळे आपण कारखानदारांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहोत। त्यामुळे शेतामध्ये जसा मसोबा असतो तसं मसोबाचं देणं शेतकऱ्यांनी द्यावं आणि आपण शेतकऱ्यांच्या ऊसाची राखण करू अशी भूमिका घेत राजू शेट्टी हे अतिशय चिवटपणे प्रचार करत आहेत। आणि त्यांचे इलेक्टिव्ह मेरिट युती आणि आघाडी ह्या दोघांनाही तसे एक प्रकारे मान्य आहे, कारण दोन्हीकडून त्यांना उमेदवार करण्याचा प्रयत्न हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झालेला होता। अर्थात हे जे दुसरे उमेदवार आहेत धैर्यशील माने, हे त्यांना घराण्यामध्ये खासदारकीचा वारसा आहे। त्यांचे आजोबा खासदार होते, आई खासदार होत्या, ते स्वतः एक वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली आहे। म्हणून सुरुवातीला धैर्यशील मानेंना त्यांच्या पक्षामध्ये उमेदवारीसाठी संघर्ष नव्हता, पण अनेक युतीमधले स्पर्धक सहकारी मात्र प्रयत्न करत होते। उदाहरणार्थ रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत हे इच्छुक होते, त्याचबरोबर आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांनी तर आपण निवडणूक लढवणार असं घोषित केलेलं होतं, पण मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आता हे दोन्ही नेते धैर्यशील मानेंच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत। तर तिसरे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांच्याही घराण्यामध्ये आमदारकीचा वारसा आहे। ते 2 वेळा आमदार होते, त्यांचे वडील शिराळच्या विश्वास कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचे कार्यकर्त्यांचं संघटन हे मजबूत आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना याच्या बळावरती त्यांचाही प्रचार या ठिकाणी चिवटपणे सुरू आहे असं आपल्याला दिसतं। म्हणजे या निवडणुकीमधले 3 उमेदवार
मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी चिवटपणे प्रयत्न करतात. अगदी धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरोडकर यांची उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच राजू शेट्टी यांनी मतदारसंघाचा एक दौरा हा पूर्ण केलेला होता. आता हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघातले कसं असतं की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. आगामी 6 महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका, काही नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. ही सगळी समीकरणं मनात ठेवून त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचा वावर सुरू असतो. आता याचं उदाहरण म्हणून वानगी दाखल आपण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचं घेऊ. तर या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार जयंत पाटील, त्यांचे सुपुत्र प्रतीक पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे सत्यजित पाटील सरोडकर यांच्यासाठी सभा बैठका घेऊन व्यापक संपर्क मोहीम राबवत आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांचे बहुतेक सगळे पारंपरिक विरोधक जे आहेत, मग त्यामध्ये वाळव्याचे वैभव नायकुडे असतील किंवा इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आणि सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष निशिकांत पाटील दादा, माजी मंत्री सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, विक्रम पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार, हे सगळे नेते हे धैर्यशील मानेंच्या प्रचारामध्ये एकवटलेले आहेत. म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये परस्पर उमेदवारांच्या मध्ये जे अंतर पडेल ते एका बाजूला जयंत पाटलांच्या लोकप्रियतेची लिटमस टेस्ट असेल, तर पारंपरिक विरोधकांचं अस्तित्व किती दखलपात्र आहे हे ठरवणारा या विधानसभा मतदारसंघातलं जे होणारं मतदान आहे ते ठरवेल. अर्थात ह्या दोन प्रमुख आघाड्याप्रमाणेच राजू शेट्टी हे उत्तम वक्ते आहेत. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सातत्यानं संघर्ष करतात. सातत्यानं हाच मुद्दा घेऊन त्याने निवडणुका देखील लढवलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे. आणि तोकडी प्रचार यंत्रणा असली तरी ते अतिशय चिवटपणे आपला प्रचार करत आहेत. म्हणजे एक प्रकारे या निवडणुकीमध्ये डार्क हॉर्स ठरावेल अशा प्रकारचं त्यांच्या बाबतीमधलं वातावरण आहे. आता या मतदारसंघातल्या तांत्रिक बाबी जर बघितल्या आपण, तर एकूण 27 उमेदवारामध्ये दुसरे काही दखलपात्र उमेदवार म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे DC पाटील हे एक उमेदवार आहेत. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ रामचंद्र पाटील दादा हे भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीनं या मतदारसंघामध्ये गोड ऊसाची कडू कहाणी लोकांना समजावून सांगत चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. बहुजन समाज पार्टीचे रवींद्र तुकाराम कांबळे हे जे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. पण 27 उमेदवारांपैकी प्रामुख्यानं ह्या 3 उमेदवारामध्ये लढत होईल. ह्या मतदारसंघातल्या तांत्रिक बाबी जर आपण बघितल्या तर 18,14,277 मतदार आहेत. त्यापैकी 9,25,851 पुरुष मतदार आहेत. तर 8,88,331 महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदार 95 आहेत आणि 9 मतदार म्हणजे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या जी आहे ती 55,710 एवढी या ठिकाणी मतदारांची संख्या आहे. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अनेक गमती होत राहतात. त्यापैकी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा करणारा मतदारसंघ राज्यातला म्हणजे हातकणंगले मतदारसंघ आपण असं म्हणतो. आणि एकेकाळी शेतकरी संघटनेचे जे अनेक नेते ऊस दरावरती आंदोलन करणारे एकत्र होते त्यांची गंमतशीर अशा प्रकारची विभागणी झालेली आहे. म्हणजे रघुनाथ दादा आणि राजू शेट्टी हे परस्परांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहेत. तर निवडणुकीसाठी इच्छुक असलेले रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत हे धैर्यशील मानेंच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. तर दुसरे नेते BG पाटील यांनी सत्यजित पाटील सरोडकरांच्या बाजूनं प्रचार करणं पसंत केलेलं आहे. तेव्हा त्या मतदारसंघामध्ये एक गोष्ट नक्की आहे की तिन्ही उमेदवारांच्या मध्ये अतिशय चुरस आहे. मतदारांना आणि विजय कोणालाही गृहीत धरता येणार नाही. जो कुणी उमेदवार विजयी होईल तो तसा अल्पमतानं विजयी होईल. म्हणजे आज 28 एप्रिल ह्या तारखेच्या दरम्यान
या मतदारसंघातलं वातावरण जर बघितलं तर आपल्याला असाच निष्कर्ष काढावा लागतो की शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांचं इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे निवडून येण्याची क्षमता विरुद्ध धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरोडकर यांच्या भोवताली असणारं नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड मोह यामधली ही लढाई आहे. अर्थात या निवडणुकीमध्ये कारखानदार देखील विभागले गेलेले आहेत. म्हणजे काही कारखानदार धैर्यशील मानेंच्या बाजूनं आहेत तर काही कारखानदार सत्यजित पाटील सरोडकरांच्या बाजूनं आहेत. तर सगळे शेतकरी आपल्या बाजूनं आहेत असा राजू शेट्टींचा दावा आहे. त्यामुळे ह्या लक्षवादी लढतीमध्ये मी परत या मुद्द्याची पुनरावृत्ती करू इच्छितो की राजू शेट्टींचे इलेक्टिव्ह मेरिट विरुद्ध धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरोडकर यांच्या बाजूनं असणाऱ्या कार्यकर्त्यांचं प्रचंड मोहर यामध्ये तीव्र अशा प्रकारची स्पर्धा आहे. या स्पर्धेचा निकाल काही हजार मतांमध्ये लागेल अशी या लढीची चिन्ह आहेत.